खामगावात बांधकाम कामगारांना भांड्यांचं किट वाटप करण्यापूर्वीच नियोजनाचा फज्जा उडालाय। सकाळी 11 वाजता होणाऱ्या वाटपासाठी महिला आणि पुरुषांनी रात्री 2 वाजेपासूनच रांगा लावल्यात। विशेष म्हणजे कामगार मंत्री आकाश पुनकर यांच्या गावातच हा प्रकार घडला, त्यामुळे संताप व्यक्त होतोय। कुठलीही सुरक्षा किंवा सोय नसल्यानं मजूर रात्रभर उघड्यावर ताटकळत उभे। काल रात्री 2 वाजेपासून खामगावमध्ये महिला मजुरांची ही परवड होती। या ठिकाणी भांड्यांचं किट मिळणार म्हणून या महिलांनी रांगा लावल्या होत्या। सकाळ झाली मात्र अजूनही त्यांच्यापर्यंत कुठलीही भांड्यांचं किट पोहोचलं नाही किंवा सुरक्षा व्यवस्था ही कुठली इथे उपलब्ध नाही। थेट जाऊयात खामगावात, आमचे प्रतिनिधी संजय राऊत उपस्थित आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घ्या। संजय, नेमका काय प्रकार घडलाय? मागील 2 वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये कामगार लोकांना संसार भांडी हे किट दिले जाऊन राहिले आहे आणि आज खामगाव तालुक्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून हे भांड्यांची किट वाटपाचं काम सुरू आहे। कामगार विभागाच्या वतीनं ही किट वाटप करताना मोठा गोंधळ दिसून येत आहे आणि आता खामगावमध्ये आपण आलेलो आपण पाहू शकतो की या कामगार महिला आणि पुरुष हे रात्री 2 वाजतापासून लाईनीत लागलेले आहेत भांडी वाटप होणार आहे म्हणून, आणि आतापर्यंत कुठलाही अधिकारी इथे कर्मचारी अजूनही आलेले नाही। रात्री 2 वाजतापासून, कोणी 4 वाजतापासून, कोणी 3 वाजतापासून यांनी रांगा लावून ठेवलेले आहेत। हे खामगाव तालुक्यातील पारखेड आणि ज्ञानगंगापूर या गावातील मजूर कामगार इथे आपली मजुरी बुडवून इथे या लाईनीमध्ये उभे आहेत। कामगार लोकांना जागेवर तिथे नेण्याचे नियम पण आहेत की त्यांना तिथे नेऊन तिथे ती किट वाटप करायला पाहिजे होते, पण आता तसं कुठे होताना दिसत नाही। कॅमेरामॅन सुनील मोरे साहेब, खामगाव बुलढाणा।